तर घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळलेल्या अवकाळी पावसानं दाणादाण उडालेली आहे। रमाबाई नगर या परिसरात होर्डिंग कोसळल्याची घटना, वादळी वाऱ्यासह पावसामुळे दाणादाण उडाली आहे। होर्डिंग कोसळल्यानं 7 जण जखमी झालेले आहेत। या घडीची सगळ्यात महत्त्वाची ही बातमी, एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळल्याची घटना ही घडलेली आणि यामध्ये 7 जण जखमी झालेले आहेत। वारंवार खरं तर अनधिकृत होर्डिंगचा मुद्दा हा उपस्थित करण्यात येतो। आज मुंबई आणि आसपासच्या उपनगरात जेव्हा दमदार पाऊस झाला, अवकाळीचा फटका बसला आणि त्यावेळी मात्र ठिकठिकाणी जे होर्डिंग्स लावण्यात येतात त्यापैकी एक होर्डिंग कोसळलेलं आहे घाटकोपरमध्ये। हे होर्डिंग कोसळून 7 जण जखमी झाल्याचं वृत्त आहे। रमाबाई नगर परिसरात ही घटना घडलेली आहे। आता हा सगळा परिसर या ठिकाणी आपण पाहतोय सील करण्यात आलेला आहे। होर्डिंग हटवण्याचं काम हे युद्ध पातळीवर हाती घेण्यात आलेलं आहे। त्यामुळे वाहतुकीला देखील या ठिकाणी वळवण्यात आलेलं आहे। वाहतुकीवर देखील या सगळ्याचा परिणाम पाहायला मिळतोय। वाहतूक देखील मंदावलेली आहे। आधीच पावसामुळे रस्त्यावर पाणीच पाणी अशी परिस्थिती असल्यानं वाहतूक ही मंदावताना दिसते आणि त्यातच होर्डिंग कोसळल्यानं घाटकोपरमध्ये मात्र वाहतूक कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। पण अनधिकृत होर्डिंगचा मुद्दा वारंवार उपस्थित केला जात असताना आज अवकाळीमुळे ठिकठिकाणी होर्डिंग कोसळल्याची घटना घडली आहे। त्यापैकीच घाटकोपरमध्ये देखील होर्डिंग कोसळल्याची घटना आपण पाहतोय। ही दृश्य ज्या क्षणी होर्डिंग कोसळलेलं होतं, या होर्डिंग खाली उभ्या असलेल्या आपण पाहतोय 7 जण हे गंभीर जखमी झालेले आहेत। जखमींवर सध्या जवळच्या रुग्णालयात उपचार केले जात आहेत। रमाबाई नगर परिसरात हे होर्डिंग लावण्यात आलेलं होतं। रहदारीचा हा सगळा परिसर, या ठिकाणी होर्डिंग लावण्याकरता कोणी परवानगी दिली, या सगळ्या संदर्भात आता सवाल उपस्थित पहा हे कसं होर्डिंग कोसळलेलं आहे। पुन्हा एकदा आपण ही दृश्य पाहण्याचा प्रयत्न करूया। अवकाळीमुळे ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालेला होता आणि त्यावेळी मात्र लावण्यात आलेलं हे होर्डिंग कोसळलेलं आहे। याच विषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडून। स्वप्नील, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? खरं तर अनधिकृत होर्डिंगचा मुद्दा वारंवार उपस्थित करण्यात येतो आणि पहा आपण ही दृश्य सुद्धा पाहतोय कशा पद्धतीनं मुसळधार पाऊस आणि वादळी वारा आल्यानंतर हे होर्डिंग भर वस्तीत उभं असलेले हे होर्डिंग कोसळलेले आहे, ज्यात 7 जण जखमी आहेत। लागवी अगदीच आपण पाहतोय ऐरणीवर आलेला हा प्रश्न आहे की अनधिकृत होर्डिंग आता राज्यामध्ये तसंच मुंबईमध्ये विशेषतः अधिक आहेत। मुंबईच्या होर्डिंगचं प्रमाण सुद्धा जास्त आहे। हवामान विभागाने एकंदरीत हवामान खात्याकडून जो अंदाज वर्तवला होता त्यानुसार पाऊस पडण्यास सुरुवात झालेली, मात्र एकूणच शहरामध्ये उपनगरांमध्ये झाडांची पडझड झालेली, यामध्ये वाहनांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आणि जे घाटकोपर पेट्रोल पंप आहे त्याचे होर्डिंग कोसळलं, यामध्ये 7 जणांचा 7 जण कुठेतरी जखमी झालेले आहेत, गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर येते। तर अनेक ठिकाणी काही गंभीर घटना सुद्धा घडलेल्या आहेत। त्यामुळे आता राज्य सरकार या अनधिकृत होर्डिंगवरती लक्ष वेधणार का? याच अधिकृत होर्डिंगवरती याच राज्य सरकारमधील काही नेत्यांचे बडे बडे बॅनर्स सुद्धा लागताना आपण पाहायला आले आणि असाच आचारसंहिता असल्यामुळे काही बॅनर्स लागलेले आहेत। मात्र हे अनधिकृत होर्डिंग आता तरी सरकार हटवणार का? मुंबई महापालिका यावरती कारवाई करणार का? असा प्रश्न आता जनतेकडून उच्चारला जातोय। लागवी निश्चित स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।